आणि आता बातमी पुण्यातून. पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीएच्या 131व्या तुकडीचं दीक्षांत संचलन समारोह नुकताच पार पडला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलन केलं. सुखोई विमानं हवेत झेपावली आणि सूर्यकिरण विमानांची प्रात्यक्षिकही या ठिकाणी झाली. यावेळी चंद्रकांत आचार्य या कॅडेटला सुवर्ण पदक, हेमंत पुनियाला रजत पदक तर अमरजीत दत्त याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं. या सोहळ्यानंतर कॅडेट्सनी आपल्या टोप्या हवेत उडवून आपला आनंद व्यक्त केला. या इन्स्टिट्यूटच्या मानासाठी एक अतिशय गौरवास्पद दिवस असतो. कारण 3 वर्ष या कॅडेट्सना रिगोरियस ट्रेनिंग दिलं जातं, तिन्ही सर्व्हिसेसच्या कॅडेट्सना. आणि जगातली अशी एक पहिली इन्स्टिट्यूट आहे जिथं तिन्ही सर्व्हिसेसच्या कॅडेट्सना ट्रेनिंग दिलं जातं. आम्हाला गर्व आहे, एक भारतीय म्हणून आणि एक संरक्षण राज्यमंत्री म्हणून मला या इन्स्टिट्यूटचा गर्व आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने कॅडेट्स ते तयार करतात आणि भारताच्या सेवासाठी अर्पण करतात.